तर चला भावी अधिकाऱ्यांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून की मागील 2 वर्षापासून मी MPSCची तयारी करतोय आणि त्याच्यामध्ये काय काय मिस्टेक केलेत आणि काय काय सिच्युएशन फेस केली आहे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि हो, ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थीसुद्धा माझ्या सिच्युएशनला फेस करत असतील किंवा तुमच्या सिच्युएशनला रिलेट होईल असं मला वाटतंय, तर शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी स्वतःचं इंट्रोडक्शन देतोय. माझं नाव प्रवीण पवार. मी नाशिक जिल्ह्यामधून सुरगाणा तालुक्यातून एक छोट्याशा ग्रामीण भागातून बिलॉंग करतोय आणि माझं ग्रॅज्युएशन सायन्समध्ये बॉटनीमध्ये झालेलं आहे. आणि ग्रॅज्युएशनपर्यंत मला अजिबात माहिती नव्हतं की UPSC MPSC सारखी सुद्धा एक्झाम असते. आणि जिथून मला माहिती झालं तो एक माझा मामाचा मुलगा आहे, म्हणजेच आत्याचा मुलगा आहे तो म्हटला की अशी अशी सुद्धा एक एक्झाम असते, आपण दोघं सोबत तयारी करूया. मग लागलो. मग तो जसं म्हणायचा तेव्हा मी त्याच्या पद्धतीने सुरुवात केली. आणि ग्रॅज्युएशन झालं, मग पुढं करायचं काय, भविष्याचं टेन्शन. आणि मग असंच एका लग्नामध्ये गेलो होतो मी आणि तिथं माझ्या आत्याचा मुलगा भेटला आणि मी सहजच त्याला विचारलं की तू काय करतोय. मग तो म्हणे की मी UPSC करतोय. आणि मी फर्स्ट टाइम बरं का ऐकलं होतं हे नाव UPSC म्हणजे काय, नाहीतर मला आधी MPSC आणि UPSC ग्रॅज्युएशनपर्यंत काहीच माहिती नव्हतं. मग त्याला मी थोडं डिटेलमध्ये विचारलं की त्याच्यामध्ये काय काय असतं काय नाही. त्यांनी डिटेलमध्ये सांगायला सुरुवात केली की ह्या एक्झामने ह्या पोस्टपर्यंत जाता येतं. मी चक्क झालो की एका एक्झामने एवढ्या मोठ्या पोस्टवर सुद्धा जाता येतं. फर्स्ट टाइम मी ऐकलं, मला काहीच माहिती नव्हतं. मग मी त्याला म्हटलं की चल ठीक आहे, मी पण तुझ्यासोबत तयारी सुरू करतोय. मग डायरेक्शन तर काहीच माहिती नव्हतं. आणि त्या टाईम असं होतं की म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर पण तुम्हाला माहिती आहे की एवढं काही मोबाईलचा युग चालू नव्हता. मग मी पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंड होऊन गेलो की तो जे बुक्स घेईल, तो जे नोट्स घेईल किंवा कोणते पण तो जो काही करील मी त्यालाच फॉलो करेल. आणि मग काय MPSCने करता डायरेक्ट जम्प केलं तुमच्या भावाने UPSCमध्ये. आणि त्याने मला हे सुद्धा सांगितलं नाही की याच्यामध्ये लँग्वेजेस कोणकोणते असतात, कोणत्या लँग्वेजमधून आपण एक्झाम देऊ शकतो. तो फक्त एकच बोलला की मी इंग्लिशमधून तयारी करतोय. मग मला काय माहिती, कारण मी पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंड होतो आणि पूर्ण त्यालाच फॉलो करत होतो. मग त्याने जे सांगितले तेच बुक्स घेतले. त्यांनी विजन आयसच्या नोट्स घ्यायला सांगितले होते, ते घेतले इंग्लिशमधूनच बरं का. ते नोट्स घेतले आणि असं वाटत होतं की नाही का आता एका वर्षात पूर्ण एक्झाम क्लिअरच डायरेक्ट नवीन जोशमध्ये तो एक्झाम ते बुक्स घेऊन आलो घरी विजन आयसच्या आणि केली सुरुवात. आणि वडिलांना म्हटलो की आता मला 3 महिने तुम्ही डिस्टर्ब करू नका. आणि मी बसलो माझ्या रूममध्ये घरी गावाकडे. आणि ते पण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्लिश नोट्स घेतल्या होत्या ते तर जाऊ द्या, मराठीसुद्धा व्यवस्थित बोलता येत नव्हती आणि हिंदीसुद्धा, तर ते इंग्लिश कुठं समजेल. पण एक जिद्द होती नाही का की चला आपण सुरुवात तर करूया, काय होईल ते बघू आपण. सुरुवात केली आणि 1 वर्ष, खोटं नाही बोलत, पूर्ण 1 वर्ष अभ्यास न करता पूर्ण ते जेवढे पण बुक्स होते पूर्ण लाईन बाय लाईन गुगल ट्रान्सलेट करून इंग्लिश टू मराठी याच्यातच माझा 1 वर्ष गेला. पण करायचं आहे, कारण मला काहीच माहिती नव्हतं की हिंदीमध्ये सुद्धा असतं की थोडंफार समजेल, काहीच नाही. म्हणजे ते पूर्ण नोट्स ते घरीच आहेत नोट्स. मी आता घरी गावाकडे गेलो की तुम्हाला दाखवेल मी ते पूर्ण लाईन टू लाईन डायरेक्ट मराठीमध्ये ट्रान्सलेट करून लिहिलेली. म्हणजे पहिली मिस्टेक ही झाली की लँग्वेज मला काहीच माहिती नव्हती, त्याच्यावरती डिपेंड होतो. 1 वर्ष पूर्ण त्याच्यात गेला. पण थोडाफार फायदा सुद्धा झाला की थोडी का होईना पण इंग्लिश माझी थोडीफार बेटर झाली. आणि नंतर मग सुरुवात केली की नाही जमणार. त्यालाच मी कॉल केला, तो म्हणे मी आता पुण्याला आलोय तयारी करायला निघून. मग मी विचार केला की आता घरी थांबून मला पण काही जमणार नाही. मग मी इथून वडिलांची अनुमती घेतली आणि नाशिकला गेलो निघून. आणि नाशिकला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नाशिकला आलो फक्त 15,000 घेऊन रुपये आलो होतो. मला काय वाटायचं की आमच्या इकडे जवळपास 2 ते 2.5 हजारात का होईना गावाकडे महिना निघतो. मग मी असं विचार केला की 15,000 3 महिने तरी निघतील. पण नवीन आल्यावर तुम्हाला माहिती आहे बुक्स घ्यावे लागतात, राहण्याची सोय, कधी वेळ आली तर बाहेर खावं लागतं. मग मी मेस लावली होती आणि हे पैसे एका महिन्यात संपले. मग नंतर विचार केला की आता घरी सांगू काय, कारण परिस्थिती एवढी चांगली नव्हती. म्हणजे आता सुधारणा झाली आहे पण त्या टायमात परिस्थिती एवढी चांगली नव्हती. मग तयारी दिली सोडून. पहिलं विचार केला की नाही पहिला स्वतःलाच, कारण मी पूर्ण 12वी नंतर आजपर्यंत घरी होऊन 1 सुद्धा रुपया मागितलेला नाही. पूर्ण मी स्वतः काम करतोय आणि त्याच पैशामध्ये मी स्वतःची स्टडी सुद्धा करतोय. ठीक आहे. आणि मग 3 महिने नाशिकला राहून पैशाची कमतरता होती, त्याच्यामुळे मी गावाकडे गेलो. पूर्ण मग 1 वर्ष अजिबात नाही अभ्यास केलेला नाही, काहीच नाही. कारण पैशाचा विचार सतत डोक्याला इतका त्रास देत होता की पैसे लागणारच आहेत आणि स्वप्न पण पूर्ण करायचं आहे. मग 1 वर्ष पूर्ण काहीच केलं नाही आणि पूर्ण कामच केलं. मग 2023 संपायच्या एंडिंगलाच मी जवळपास नाशिकला आलो.
तेव्हा माझ्याकडे 1,00,000 जवळपास 25,000 होते. मग स्वतः मी रूम घेऊन राहायला लागलो. म्हणे स्वतःला मी सांगितलं की आता जे काय करायचं ते स्वतः एक रूममध्ये बंद करून पूर्ण तेच करायचं. पण तिथं मी प्लॅन बदलला बरं का, कारण मी ज्या मिस्टेक केल्या होत्या नंतर खूप लोकांना विचारून आणि थोडंफार डायरेक्शन घेऊन मित्रांकडून मग या क्षेत्रात उतरलो आणि MPSCला सुरुवात केली. आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर मुलांचे आईवडील बघत असतील तर एवढंच सांगायचं आहे की तुमचे मुलं शहरामध्ये येऊन खरंच खूप मेहनत करत आहेत, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पैशाचा, आणि हा खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी. तर तुम्ही त्यांना समजून घ्या, थोडीशी मदत करा. आणि खरंच म्हणजे मी तुम्हाला त्यांची रिअल स्ट्रगल लाईफ दाखवेल. ते वेळ आली तर दिवसामधून फक्त एका वेळेचंच जेवण करता. ही परिस्थिती खरोखर आहे आणि ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. आणि नाशिकला पुन्हा आलो आणि इथं नाशिकला येऊन सुद्धा खूप काही मिस्टेक केले, त्यात तुम्हाला मी पुढे दाखवतो. चला, तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी माझं रूम दाखवून देतोय. हे बघा, इथं मॅप लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला थोडं सोपं होतंय. ठीक आहे, इथं टेबल आणि इथं बुक्स. तर तुम्हाला मी आता सांगतोय माझ्या आयुष्यातील मी काय मिस्टेक केली होती. जेव्हा मी आलो होतो इथं नाशिकमध्ये तेव्हा मला MPSC करायची होती, पण तरीसुद्धा मला ऐकत नव्हतं, कारण त्या माझ्या मित्राने मला पूर्ण UPSC बद्दल असं सांगितलं होतं की करायचं तर तेच. मग आल्यानंतर पहिले हे नोट्स तुम्ही बघू शकता. हे नोट्स घेतल्यानंतर मला माहिती झालं होतं की आपण हिंदीमध्ये सुद्धा देऊ शकतो. मग हिंदीच्या नोट्स घेतल्या, त्याच्यामध्ये 6 महिने दिले पण काहीच फरक पडले नाही. काहीच रिझल्ट लागेना. म्हणजे 15-20 फक्त ॲक्युरेट यायचे एक्झाममध्ये आणि CSAT तर डायरेक्ट मायनसमध्ये यायचा. मग ते जाऊ दे म्हटलं, पहिलं बेसिकच क्लिअर करावं लागेल आणि छोट्या छोट्या एक्झामच देऊन मग सुरुवात करूया आपण. आणि त्यासाठी मी आणि ते म्हणतात ना, एकच सोर्स घ्यायचा आणि बार रिवाईज करायचं. पण त्या टायमामध्ये मला असं काहीच माहिती नव्हतं. मी नेहमी सतत नवीन पुस्तकं घ्यायचो आणि काही ना काही की आपल्याकडून काय मिस झालंय ते शोधण्याचा प्रयत्न करायचो. पण खरं सांगतो मित्रांनो, इथं सर्वात मोठी चूक झाली माझी. त्याच्या पहिले मी हे दाखवून देतोय चूक काय झाली. याच्यामध्ये जे आहे वरती तुम्ही बघू शकता, ह्या बॉक्समध्ये याच्यामध्ये दृष्टी IASच्या नोट्स घेतलेल्या आहे मी. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा बुक्स आहे. ह्या फॅनच्या बॉक्समध्ये सुद्धा बुक्स आहेत, याच्यामध्ये सुद्धा बुक्स आहेत. आणि ह्या ज्या नोट्स आहे ते विजन IASच्या नोट्स आहेत. म्हणजे एवढे पुस्तकं जवळपास, तुम्हाला खोटं नाही सांगत, त्याच वर्षामध्ये जवळपास पुस्तकांमध्ये मी 60,000 ते 65,000 रुपये खर्च केले. कारण एका जागी थांबायला मला अजिबात माहिती नव्हतं. आणि मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकटाच राहत होतो रूममध्ये, म्हणून मला हा प्रॉब्लेम आला. तर माझ्याकडून अशी चूक झाली. म्हणजे सोर्स खूप सारे घेतले पण त्याच्यामधून आउटपुट मला काहीच घेता नाही आलं. आणि ह्या मिस्टेकमधून तुम्हाला एकच मी सांगतोय की तुम्ही काय पण करा, स्वतः एकटे जर राहत असेल तरी पण मग तुम्ही तुमचं गायडन्स कुणाकडून तरी योग्य डायरेक्शन घ्या. आणि सत्य सांगतो, ह्या एक्झामच्या दृष्टीने तुम्ही जितकं कमी रिसोर्स ठेवाल तितका तुम्हाला जास्त आउटपुट भेटेल. हे बुक्स घेऊ ते बुक्स घेऊ याच्या नादी लागू नका, जसं मी केलं. पूर्ण म्हणजे त्याच्यामध्येच मी परत खरं सांगतोय 1 वर्ष पूर्ण त्याच्यामध्येच घालवलं. कारण एवढं तुम्हाला माहिती आहे, एवढं वाचणं एका वर्षामध्ये शक्यच नाही, म्हणजे होतच नाही जितके मी बुक्स तुम्हाला दाखवले ते. ठीक आहे, तर तेच सांगायचं आहे मला की तुम्ही जितकं कमी रिसोर्स ठेवाल तितकाच तुमच्यासाठी फायद्याचं आहे. कारण मी स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटवरतून सांगतोय. कारण ह्यावेळेस जी 4 जानेवारीला एक्झाम झाली आणि जी 11 जानेवारीला एक्झाम झाली ग्रुप B आणि C, त्याच्यामध्ये थोडंसं आउटपुट मला दिसलं. ग्रुप Bला आहे त्याच्यामध्ये मला मायनस करून 45 मार्क पडलेत आणि ग्रुप C आहे त्याच्यामध्ये मायनस निगेटिव्ह करून 47 मार्क पडलेत. अजून रिझल्ट काही लागलं नाही, बघू काय होतंय ते. पण मला सांगायचं तेच आहे, जितकं कमी तुम्ही रिसोर्स ठेवाल तितकाच तुमचा फायदा आहे. कारण तुम्ही भले छोटंसंच ठेवा काहीतरी, स्टडीचं तुमचं जे काय असेल ते बुक्स वगैरे किंवा नोट्स वगैरे काय असतील तेच तुम्ही एकदा नाही समजलं 10 वेळा वाचा, 10 वेळा नाही 100 वेळा वाचा, पण तेच वाचा आणि त्याचाच तुम्हाला फायदा होईल. आणि जे नवीन विद्यार्थी तयारी करत असतील किंवा ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील, जे आता कॉलेजमध्ये असतील किंवा इतर काही काम करत असतील, तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट पडण्या अगोदर तुम्ही योग्य डायरेक्शन घ्या. तुमच्या फ्रेंडला विचारा, यूट्यूबला बघा किंवा कोणाकडून तरी गायडन्स घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयोगाचे PYQs बघा, म्हणजे तुम्हाला ट्रॅक तरी समजेल की आपण नेमकी करायला काय पाहिजे. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं आजकालचं जास्त ऑनलाईनचा जमाना आहे आणि माझ्यासारखं एवढं भरकटून मी कुठंतरी 2-3 वर्ष वाया घालून आता इथपर्यंत पोहोचलोय. तुम्ही असं करू नका. आता ऑनलाईन तुम्हाला माहिती आहे फक्त 3-5 किंवा 8 हजारापर्यंत चांगल्या बॅच भेटत आहेत एका वर्षासाठी. तर तुम्ही ती बॅच घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पूर्ण बेसिक क्लिअर करू शकता. म्हणजे तुम्ही माझ्यासारखे भरकटणार नाही. कारण मी याच्यामध्ये पूर्ण ग्रॅज्युएशन होऊन 2 वर्ष
मला ते समजायलाच लागलं. म्हणजे तुम्ही कॉलेज करत असाल किंवा इतर अजून तुमची एज कमी आहे तर तुम्हाला चांगलाच फायदा होईल. पूर्ण 1 वर्ष क्लासेस केल्यानंतर तुम्हाला ते शिक्षक लोक योग्य डायरेक्शन देतील आणि काय करायचं आहे काय करायचं नाही हे मेन तिथं तुम्हाला समजेल. आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे, कारण मी स्वतःवरतून सांगतोय, कारण मी पूर्ण कोणाचंच काय घेतलं नाही. मित्राचं ऐकलं डायरेक्ट निघून आलो, पूर्ण ते एवढे पैसे पण वाया घातले. पण ठीक आहे, स्वतः अनुभव घेऊनच तिथपर्यंत पोहोचला जातो माणूस. ठीक. आणि अजून वेळ असेल तुमच्याकडे तर आयोगाचे जे PYQs आहेत जितक्या वेळ तुम्हाला सॉल्व्ह करता येतील तितक्या वेळ सॉल्व्ह करा आणि त्याचं ॲनालाइज करा. कारण की रिपीटेडली त्याच बेसवरती क्वेश्चन परत परत येत आहेत. हे तुम्ही ज्यावेळेस PYQचं ॲनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल. तिसरं म्हणजे ज्यावेळेस मला पूर्ण ह्या आयोगाचं पॅटर्न समजलं, पूर्ण अभ्यासात फोकस किंवा मन लागायला लागलं, त्यावेळेस घरातून सतत फोन यायचे की भाऊ घरी काम आहे, तू घरी ये. कारण विषय होता काय, माझ्या घरी माझे आई आणि वडील दोघंच राहतात आणि जे अवजड कामं असतं ते मग मलाच करावं लागतं. कारण दोघ्या बहिणी होत्या, त्या करून लागायचे, त्यांचं लग्न झालं आणि ते घरी गेले. तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असंच सांगायचं आहे आणि तुम्ही सुद्धा रिलेट करणार की आपण अभ्यासाला येतो, आपले आई वडिलांची वय उतरते असते, मग नाईलाजाने काम करावं लागतं आणि ते पैसे सुद्धा कमवू शकत नाही. म्हणजे ही रिअल स्टोरी आहे आणि मी बघितलेले ते तुम्हाला सांगतोय. ते पैसे सुद्धा कमवू शकत नाही आणि विद्यार्थ्याचं इकडे स्वप्न सुद्धा असते. मग ते घरी जातो विद्यार्थी, पैसे कमवतो, परत इकडे येतो आणि स्वतःचा खर्च चालवतो. परत पैसे संपले का 1-2 महिने परत जायचं घरी, परत पैसे कमवायचे, परत इकडे यायचं, परत म्हणजे हेच सतत चालू असतंय. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आता त्यांच्या आई वडिलांना सांगायचं आहे, जर ते बघत असतील तर खरंच तुमचा पोरगा इकडे येऊन खूप सिरियस आहे, खूप अभ्यास करतोय. त्यांना आहे ना रोज संध्याकाळी किंवा दिवसभरातून तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्यांना एक कॉल करून विचारा की भाऊ तू जेवण केलंय का, आणि त्याचं हालचाल विचारा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला समजून घ्या, कारण की तुम्हाला सोडलं तर त्याला समजायला असं कोणीच नाही. आणि जे सर्वात मोठं म्हणजे सर्वात वयाने मोठं तुमच्या घरातलं पोरगा असतं ते इकडे स्वप्न पूर्ण करतंय आणि तुम्ही दोघंच घरी असताय, तर तुम्ही थोडंसं त्याला आधार द्या. सांगू नाही शकत मी, कारण जे काय आहे त्याच्यासाठी जे तुम्हीच आहेत, तुम्ही व्यवस्थित राहणार तर ते इकडे व्यवस्थित अभ्यास करेल. म्हणून त्याला तुम्ही आधार द्या, भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे, पुढे जा, पैशाचा विचार करू नको, मन लावून अभ्यास कर, कसली अडचण पडेल तर आम्ही आहेच. एवढाच शब्द जरी तुम्ही सांगितला तर विद्यार्थी न चुकता पूर्णपणे अभ्यासावरतीच फोकस करेल. आणि त्याला दुसरं सांगायला गेलो तर कुठलंच टेन्शन नसतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलंच नाही. आई वडील सोडलं आणि घर सोडलं, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पूर्ण जबाबदारी घेऊन चालतोय तो आणि पूर्णपणे सतत त्यांच्या डोक्यात विचार तुमचाच येतोय. मी स्वतः अनुभवलेलं आहे. लायब्ररीला जातो, मित्रांच्या रूममध्ये जातो, सतत तेच त्यांच्या डोक्यात विचार असतं. काय विद्यार्थी रात्री रडता. तर तुम्ही पालकांनाच एक नम्र विनंती आहे की तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त टेन्शन घेऊ नका, कारण एक रिअल स्ट्रगल आणि तो कोणत्या फेजमध्ये जाऊ राहिला ह्या फक्त त्या पोरालाच माहिती असतं, जो ती तयारी करतोय आणि घरची सिच्युएशन काय आहे ते पूर्ण हे करतोय. तर एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्ही पण आईवडिलांना समजून घ्या आणि आईवडीलसुद्धा तुम्हाला समजून घेतील आणि व्यवस्थित तुम्ही समजून सांगा. ठीक आहे. तर मग तुम्ही असेच माझ्यासोबत राहा, कारण मन माझं पण खूप भरून आलेलं आहे सांगून, कारण पूर्ण डोळे भरून यायचे, पण कसं तरी कंट्रोल करून हे केलं मी. तर तुम्ही असेच सोबत राहा. मी तुम्हाला आजची माझी लाईफ दाखवली की मी काय सिच्युएशन फेस केले, मिस्टेक केले, ते तुम्ही करू नका. आणि आईवडिलांना पण सांगायचं आहे, हे व्हिडिओ जर बघत असतील तर तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना सपोर्ट करा आणि असंच तुम्ही सोबत राहा. माझं चॅनलचं नाव आहे MPSC विथ प्रवीण. तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि पुढचे जे मी तयारी करतोय ते तुम्ही बघू शकता. आणि उद्या जे तुम्हाला मी दाखवणार आहे, जसं मी आज माझी रिअल स्ट्रगल दाखवली, तसं उद्या मी लायब्ररीमध्ये जाऊन माझी जेवढं फ्रेंड सर्कल आहे त्यांचे तुम्हाला मी थॉट्स, विचार आणि त्यांनी काय केलेले आहेत चुका त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत राहा आणि आपण सोबत जाऊया. चला, धन्यवाद.